नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या नव्या कोऱ्या करकरीत कथासंग्रहातली कथा कन्या वरयते रूपम. श्रोते हो, ही कथा ऐकण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रोते हो, विजय कापडी लिखित कन्या वरयते रूपम. ही गेल्या वर्षीची गोष्ट. नवरात्रातल्या गरब्याच्या टिपऱ्यांचा टिपटिपाट हवेत विरला. दिवाळीतल्या पक्वानांची चव जिभेवर विरघळून गेली. मोठी दिवाळी म्हणजे तुळशीचं लग्नही लावून झालं आणि मग घराघरातल्या उपवर वधूंच्या लग्न जुळवणीच्या कामाला संबंधितांनी हात घातला. हळदोणे इथले सुप्रसिद्ध उद्योजक पिसुर्लेकरांच्या घरात वसंतराव आणि मालतीबाई यांचं एकमेव कन्यारत्न रूपाली हिच्या लग्नाचा विषय ऐरणीवर आला. गेल्या 1-2 वर्षात या बाबतीतली रूपालीची प्रतिक्रिया म्हणजे खांदे उडवणं, जीभ बाहेर काढणं आणि मालतीबाईंच्या गळ्यात हात घालून तक्रारीच्या लाडीक सुरात म्हणणं, काय घाई आहे ग मम्मा, राहू दे ना मला सुखाने तुझ्या उबदार कुशीत. आणि मग तेवढ्यावरच काय ते समजून वसंतराव आणि मालतीबाई रूपालीच्या लग्नाला पूर्ण विराम देत असत, म्हणजे लग्नाच्या विषयाला पूर्ण विराम देत असत. पण यंदाच्या वर्षी मात्र काही झालं तरी रूपालीच्या लग्नाचा भार उडवून द्यायचा याबद्दल वसंतराव आणि मालतीबाई यांच्यात एकमत झालं. पण सध्याच्या नव्या रीतिरिवाजानुसार रूपालीची संमती ही आवश्यक होती. त्यामुळे मालतीबाईंनी आधी रूपालीजवळ तिच्या लग्नाबद्दलच्या प्रस्तावाचं सुतोवाच करावं आणि तिचा होकार मिळाल्यावर लगेच वसंतरावांनी पुढची सूत्र हातात घेऊन वरसंशोधनाच्या कामाला लागावं असं त्या दोघात ठरलं. आता रूपालीला याबद्दलची कोणकोण लागली नसती तर नवलो. मालतीबाईंनी या विषयावर तोंड उघडायच्या आधीच मोठ्या उत्साहानं रूपालीच म्हणाली, मम्मा तुझ्यासाठी म्हणजे पप्पांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी देण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदा मी म्हणजे तुम्हा दोघांची मुलगी लग्नाला तयार आहे. झालीस की नाही खुश? ही खबर पप्पांना कळवायला सुद्धा काही हरकत नाही. मला पक्क ठाऊक आहे की या बातमीने तुम्ही दोघं एकदम खुश होऊन जाणार. बरोबर आहे ना मी काय म्हणतेय ते? मालतीबाईंनी मोठ्या प्रेमानं तिचा गालगुच्चा घेतला आणि मोठ्या कौतुक भऱ्या स्वरात म्हणाल्या, शहाणी झाली ग बाई माझी रूपाली. यावर गंभीर चेहरा करत रूपाली म्हणाली, पण माझा नवरा कसा असावा याबद्दलची माझी एक अट आहे आणि ती पूर्ण व्हायलाच हवी. रूपालीच्या या म्हणण्यावर मालतीबाई आणि जवळच उभे असलेले वसंतराव यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांना जुने पुराणे दिवस आठवले. घरात आपल्या लग्नाचा विषय निघतोय हे ऐकून मालतीबाई लाजून चूर चूर झाल्या होत्या. आपल्या आयुष्याचा जोडीदार कोण असणार याबद्दल त्यांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आणि तिकडे वसंतरावांची परिस्थिती काही वेगळी नव्हती. आपली जोडीदारीण कशी असावी याबद्दल त्यांच्या मनात ठोस असा विचार आलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मातोश्री, अरे स्थळ सांगून आलंय, हा फोटो बघ आणि ठरव काय ते, असं म्हटल्यावर त्यांनी मालतीबाईंचा फोटो घेतला होता. आणि आपले पिताश्री आणि मातोश्री पाहत तर नाही येत ना, म्हणून त्यांचे डोळे त्यांच्या दिशेने भिरभिरले होते. त्यावर हसून त्यांचे पिताश्री म्हणाले होते, अरे आमच्या समोर तिचा फोटो पाहायला लाज वाटत असेल तुला तर आतल्या तुझ्या खोलीत जा, दार बंद कर आणि बघत राहा वाटेल तेवढा वेळ. हां, पण पाहून झाल्यावर तुझा निर्णय आम्हाला कळवायला विसरू नको म्हणजे झालं बाबा. त्या दोघांची संमती मिळाल्यानंतरच मालतीबाईंचा फोटो घेऊन वसंतराव आतल्या खोलीत गेले होते आणि लज्जेचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता त्यांची प्रिय कन्या रूपाली त्यांना म्हणत होती, नवरा कसा हवा याबद्दल तिच्या काही अटी आहेत. वसंतरावांच्या मनात विचार आला, काळ बदलला म्हणतात पण तो इतका? मालतीबाईंनी रूपालीला विचारलं, बोल अशी काय आहे ग तुझी अट? जगा वेगळी तर खास नसणार आहे.
रुपाली म्हणाली, म्हटलं तर जगा वेगळी आहे, पण ती पूर्ण झाल्याशिवाय मी काही लग्नाला तयार होणार नाही. अगं बाई, सांग तुझी अट काय आहे ते. मालतीबाईंनी आग्रही सुरात ऐकवलं आणि रुपाली म्हणाली, माझी एकच अट आहे, मला माझा नवरा एकदम देखणा आणि रूपवान हवाय. मालतीबाई म्हणाले, म्हणजे काय? अगं, सर्वांना नवरा देखणाच हवा असतो, पण तो मिळतोच असं कुठं आहे? आणि मिळत नाही असंही नाही. हे बघ, नशिबात असेल तर मिळूनही जातो, पण आपण तडजोडीला तयार असायला हवं, म्हणजे पुढचं सगळं सोपं होतं. पाहू आम्ही तुझ्यासाठी देखणा नवरा. यावर रुपाली पटकन म्हणाली, नाही मी तडजोड बिडजोड करणार नाही. हां, माझा नवरा एकदम देखणा हवा म्हणजे हवा. आणि देखणा म्हणजे असा तसा देखणा नाही, अस्सल 100 नंबरी देखणा. रुपालीच्या ह्या म्हणण्यावर मालतीबाई किंचित गोंधळल्या. त्यांना नेमकं काय बोलावं ते सुचेना. पण रुपालीच्या आग्रही म्हणण्यावर तिनेच 100 डिग्रीच्या बल्बचा प्रकाश पाडावा म्हणून त्यांनी विचारलं, म्हणजे नेमका कसा ग? हां, म्हणजे बघा, नवऱ्या मुलाबद्दल नेहमीच असं म्हणतात ना, की तो नाकी डोळी नीटच आहे. किंवा जरा सविस्तर सांगताना म्हणतात, बघ, नवरा मुलगानं वर्णानं खूप खूप गोराही नाही आणि काळा ढुस्सही नाही. उंचीत उसासारखा उंचच उंच नाही आणि तसाच ठेंगू सरदारही नाही. शरीर यष्टीच्या बाबतीत अंगानं जाडजुडही नाही आहे आणि अगदीच काडी पैलवानही नाही आहे. म्हणजे एकूण असंही नाही आणि तसंही नाही. सगळ्या बाबतीत मध्यम या गटात मोडणारा. आणि त्याचं डोकं, कपाळ, डोळे, कान, ओठ, हनवटी म्हणजे एकूणच चेहरा याबद्दलच्या वर्णनाचा नवरा मला नकोय, म्हणजे अजिबात नकोय. मला हवाय सर्व बाबतीत आणि कोणाचीही नजर खेचून घेणारा नवरा. त्याच्या अंगात देखणे पण भिनलेला असायला पाहिजे. किंवा असं म्हण, पाहिल्याबरोबर पाहतच राहावं असा वाटणारा, नजर खिळवून ठेवेल असा नवरा हवाय. मालतीबाई आणि वसंतराव यांनी रुपालीचं हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि 1-2 क्षण एकमेकांकडे पाहून झाल्यावर स्वतः मालतीबाईच म्हणाल्या, रुपाली, ही तुझी जगावेगळी आवड मला पसंत पडलेली नाही. अगं, मुळात पुरुषात देखणे पण पाहायचंच नसतं. अगं, स्त्रीचं सामर्थ्य हे तिच्या सौंदर्यात असतं आणि पुरुषाचं सौंदर्य हे त्याच्या सामर्थ्यात असतं. असं आचार्य अत्रे यांनी सुवर्णाक्षरात लिहून ठेवलंय. ते कसं विसरता येईल? मम्मा, हे कोण आहेत ग आचार्य अत्रे? आता त्यांचं म्हणणं मध्येच इथे कुठे आलं? कपाळाला आठ्या घालत रुपालीने विचारलं. अगं बाई, आचार्य अत्रे फार मोठे लेखक. तुला प्रश्न पडणारच ग, कोण आचार्य अत्रे? मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाच्या सुरुवातीपासून शिकलीस ना तू? आमचं चुकलंच. अगं मम्मा, अगं सध्या विषय कुठला चाललाय, तू काय बोलतीयस? अगं, आपल्या बोलण्याचा विषय शिक्षणाचा माध्यम हे नाही आहे, तर माझा नवरा किती देखणा असायला हवा हा आपला विषय सुरू आहे. रुपालीनं देखण्या नवऱ्याच्या आपल्या पसंतीचा मुद्दा ट्रॅकवर आणला. आहे माहिती. अगं, मुळातच पुरुषातलं देखणे पण पाहायचंच नसतं. पाहायचं असतं ते त्याचं कर्तृत्व. तो किती कमावतो तो आकडा जाणून घ्यायचा असतो. स्वभावाने कंजूष आहे का उधळे आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. तो तिरसट आहे का रागू भरारी आहे, म्हणजे पट्टदिशी रागवणार आहे, हेही जाणून घ्यायचं असतं. अर्थात या सगळ्या गोष्टी चटकन नाही लक्षात येत म्हणा, पण भावी नवऱ्याच्या गुणांविषयीची माहिती इतरांकडनं जाणून घ्यायची असते आणि त्या माहितीच्या आधारे आपली निवड फायनल करायची असते. काय समजलीस? पडतोय का काही प्रकाश डोक्यात? ते काय मला माहिती नाही. मला हवा तो एकदम देखणा नवरा अँड दॅट इज फायनल. रुपाली हट्टालाच पेटली. अगं, कसं सांगू तुला? अगं, पुरुषाचं देखणे पण फार काळ टिकणारं नसतं. तसं कशाला? लग्न झाल्यानंतर समस्त पुरुष वर्ग आपल्या दिसण्याविषयी बेफिकीरच असतो. अवघ्या काही वर्षात सगळे पुरुष एकसारखे दिसायला लागतात. ढेरपोटे, सुस्त, संथ हालचाली करणारे, टक्कल पडलेले, खंगलेल्या चेहऱ्याचे आणि संसाराला कंटाळलेले. तुला सांगते, पुरुषाचं देखणे पण म्हणजे आळवावरचं पाणी. ते काय टिकणार आहे का थोडंच?
असंच काही नाही हा. उत्तर आयुष्यात सुद्धा आपलं देखणे पण प्रयत्नपूर्वक टिकवणारे पुरुषही असतात. मी पाहिलेत ना माझ्या काही मैत्रिणींचे जोडीदार. ते काही नाही हा, आई. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या जोडीदारांपेक्षा खूप देखणा असा मला नवरा हवाय. अगं बाई, लक्षात घे, या देखण्या नवऱ्यांना ना खूप मैत्रिणी असतात. त्यांच्यात नको नको ते संबंध असू शकतात. अशा वेळी घरच्या बायकोकडे दुर्लक्ष आणि बाहेरचीचे लाड, अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ नाही लागत. तुझ्या त्या एकदम देखण्या नवऱ्याच्या बाबतीत असंच काही घडलं तर काय करशील? मालतीबाईंनी रुपालीला पुढचा धोका दाखवण्याचा प्रयत्न केला. मालतीबाईंच्या या सावधान इशाऱ्यावर रुपाली म्हणाली, अगं, अशा नवऱ्याबद्दल मला अभिमान वाटेल. उगाच नाही कुणी कुणाच्या मागे लागत. अगं बाई, आता कसं सांगू ग तुला? अगं, नवऱ्याचं देखणे पण म्हणजे एकूणच संसाराला मारक. हे देखणे वगैरे नवरे असतात ना, ते बरेचसे आत्ममग्न असतात. आपल्या दिसण्या वागण्यातच ते मशगूल असतात. त्यांना आपल्या संसाराचं, बायकोचं, मुलांचं काही पडलेलं नसतं. घरातल्या कामाची काडी सुद्धा ते इकडची तिकडे करणार नाहीत. संसाराचा सगळा बोजा तुझ्या खांद्यावर पडेल बरं. मालतीबाईंनी नवीन मुद्दा मांडून टाकला. पडू दे. संसाराची सगळी जबाबदारी जिला तू बोजा म्हणतीयस ना, तो सगळा बोजा मी स्वतः पेलीन. तू नको माझी काळजी करू. रुपालीने मालतीबाईंचा तोही मुद्दा उडवून लावला. अगं, पण अशाने तू वयाच्या मानाने अधिक वयस्क, पोक्त दिसायला लागशील. आणि तुम्हा दोघांकडे बघून काही जण तुलाच विचारतील, हा म्हणजे तुझा देखणा नवरा तुझा ज्येष्ठ सुपुत्र आहे का काय? मग केवढा असं होईल तुझं? विचार कर बरं. केला विचार? अगं आई, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये तेच मला कळत नाहीये. अगं, लोकांचं अशा प्रकारचं म्हणणं माझ्या देखण्या नवऱ्याला त्याच्या अस्सल देखणेपणाची मिळालेली पावतीच समजीन की मी. त्यात गौरवच आहे की त्याचा. तू ना मम्मी नेहमी नकारात्मक विचार करते. आणि बोलण्याच्या भरात रुपाली अनवधानानं बोलून गेली. अगं, देखणा नवरा असण्याची मजा ना तुला कळणारच नाही. त्याबरोबर एक आश्चर्य घडलं. मगापासून माता पुत्रीत चाललेल्या संभाषणाचा एक मूक साक्षीदार अशी भूमिका वठवणाऱ्या वसंतरावांना एकदम जाग आली. गाढ झोपेतून खडबडून जाग आल्याप्रमाणे ते डोळे वटारून रुपालीकडे बघत कृतक कोपानं म्हणाले, रुपाली, अगं तू काय म्हणतीयस? तुला तरी कळतंय का? तुझ्या म्हणण्याचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की मी माझ्या तरुणपणी देखणा नव्हतो. आणि मग मालतीबाईंची साक्ष काढण्यासाठी त्यांनी तिला विचारलं, काय ग, आपल्या लग्नाच्या वेळी मी देखणा नव्हतो? हो हो, होतात तर. मी कुठं नाही म्हणतीये. तुम्ही मला देखणे वाटलात म्हणून तर मी लग्न केलं ना तुमच्याशी. लग्नाच्या दिवशी तर तुम्ही खूप देखणे दिसत होतात. आपल्या लग्न समारंभात उपस्थित असलेल्यांची कुजबूज सुद्धा चालली होती की तुम्हाला माझ्यापेक्षा सुंदर बायको मिळायला हवी होती म्हणून. पण मी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. काय सांगतेयस? पप्पा इतके देखणे होते लग्नाच्या वेळी? आपल्याच पप्पांना खालपासून वरपर्यंत पाहत काहीशा साशंक आवाजात रुपालीने विचारलं. हो भाई हो, पण हेही खरं आहे हा, की त्यांच्या मागे कोणी इतर तरुणी लागलेल्या नव्हत्या. आणि लागल्या असत्या तरी त्यांनी त्या मुलींकडे डोंकूनही पाहिलं नसतं. काय हो, बरोबर आहे ना माझं म्हणणं? अर्थात अगं, त्याला तसंही कारण होतं. त्यांचं संसारात लक्ष होतं. कामाच्या बाबतीत तर ते वाघ होते, अजूनही आहेत. म्हणून तर एवढा मोठा उद्योग त्यांनी उभा केला ना. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे खुद्द माझीच त्यांच्या दिसण्याबाबत कुठलीही तक्रार नव्हती. रुपाली, त्यांच्या आजच्या दिसण्यावर जाऊ नको. ते लग्नाच्या वेळी देखणे होते आणि आज सुद्धा देखणेच आहेत. माझ्या डोळ्यातून पहा त्यांच्याकडे, म्हणजे तुलाही ते देखणेच दिसतील. मालतीबाईंच्या या स्पष्टीकरणानं वसंतराव एकदम खुश झाले. प्रेमभऱ्या नजरेनं मालतीबाईंच्याकडे पाहायला लागले. पण रुपालीने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आपलं जुनंच म्हणणं पुन्हा एकदा मालतीबाई आणि वसंतराव यांच्या कानावर घालत म्हणाली, ते सगळं असो, मला एवढंच म्हणायचं आहे की माझा होऊ पाहणारा नवरा देखणा हवा म्हणजे हवा. त्या बाबतीत तडजोड नाही, आणि नाही म्हणजे मुळीच नाही, अजिबात नाही. रुपालीच्या या अति आग्रही म्हणण्याचा वसंतराव आणि मालतीबाई यांच्या डोक्यात एकाच वेळी लख्ख प्रकाश पडला.
अगं बिलंदरे, असं आहे होय? सरळ सरळ सांग की काय ते. आपलं म्हणणं हे असं आडून आडून का म्हणतीयस? दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुललं. वसंतराव आणि मालतीबाई यांच्यात नेत्रपल्लवी झाली आणि मालतीबाईंनी एकदम मुद्द्याचाच प्रश्न विचारला. मला सांग ग, तुझ्या पाहण्यात किंवा तसं कशाला, तुझ्या आयुष्यात आलाय का असा कोणी एखादा देखणा महापुरुष? कोण आहे तो? नाव काय आहे त्याचं? राहतो कुठे? करतो काय? तसं असेल तर सांग बाई. किंवा समज तुला तो आवडलाय आणि त्याला सुगावा लागलेला नाही आहे, तर एक करता येईल ना, तुझे पप्पा भेट घेतील त्याची आणि त्याच्या पालकांची. पण तसं कशाला, त्या तिघांना बोलव आपल्याकडे. परंपरागत कांद्या पोह्याचा बेत करून टाकू. मी काही ते करून देणार नाही, ते तुला करावे लागतील. मला नाही बाई कोणाला खोटं खोटं सांगायला आवडत की कांदे पोहे आमच्या रुपालीने केलेत. मालतीबाई पुढचं काही बोलू पाहत होत्या, पण त्यांना अडवत रुपाली म्हणाली, मम्मा अगं एकदम किती पावलं पुढं जातेस. हे बघ, माझ्या आयुष्यात कोणी आलेला नाही आणि मीही कोणाच्या आयुष्यात प्रवेश केलेला नाही आहे. खोटं कशाला बोलू. मी सुद्धा माझ्या परीने घ्यायला गेले होते एखाद्या देखण्या तरुणाचा शोध, पण नाही आला कोणी माझ्या टप्प्यात. म्हणून मला तुम्हा दोघांची मदत हवी आहे. तुम्हीच आता अशा एखाद्या देखण्या तरुणाचा शोध घ्या, मला कळवा. पण माझा नवरा शोधायला घेताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी आवड डोळ्यांसमोर असू द्या तुमच्या. त्याच्या देखणेपणावरच भर असू द्या तुम्हा दोघांचा. पण हेही लक्षात ठेवा, फायनल पसंती फक्त माझी. अन्यथा मी आजन्म कुमारी राहीन आणि तुम्ही दोघं जेव्हा ज्येष्ठ नागरिक पदापलीकडे पोचाल तेव्हा तुमची सेवा करण्यात उर्वरित आयुष्य घालवीन. मग तर झालं. रुपालीच्या म्हणण्यावर मालतीबाई आणि वसंतराव यांनी पुन्हा एकमेकांकडे बघितलं. आपलं कन्यारत्न देखण्या नवऱ्याच्या बाबतीत पुरतं पागल होऊ शकतं याची कल्पना यायला त्यांना वेळ नाही लागला. रुपालीला धीर देण्यासाठी मालतीबाई लाड्या लाड्या सुरात म्हणाल्या, अगं एवढी का म्हणून निराश होतीयस? तुला देखणा नवराच हवाय ना? शोधू आम्ही तुझ्यासाठी देखणाचा नवरा. काळजी नको ग करू. हातात दिवा घेऊन शोधू आम्ही त्याला. मग तर झालं. नको करू बाई काळजी. रुपाली एकदम उसळली आणि म्हणाली, का नको करू मी काळजी? मला काळजी वाटणारच ना, कारण त्याचं देखणे पण केवळ तुम्हालाच किंवा अन्य कोणाला जाणवण्याऐवजी मला स्वतःला ते जाणवायला पाहिजे. आता मला सांगा, माझ्या देखण्या नवऱ्याच्या शोधासाठी तुम्ही दोघं नेमकं काय करणार आहात? रुपालीने टाकलेला हा प्रश्न वसंतराव आणि मालतीबाई दोघांनाही अनपेक्षित होता. खरंच की, आपण नेमकं काय करणार? या रुपालीनं चांगली गुगली टाकली म्हणायची. पुढचे काही क्षण विचारात घालून मालतीबाई हातात शोरात म्हणाल्या, अगं बाई, आम्ही काय करणार? हे बघ, आम्ही काय करायला हवंय ना ते तूच सांग बाई. खात्री बाळग, तू सांगशील तसंच आम्ही करू. रुपाली विजयी स्वरात म्हणाली, हेच ते मी म्हणते ना, ते हेच. देखणा जावई कसा शोधायचा हेच तुम्हा दोघांना माहीत नाही आहे. अर्थात त्यात तुमचाही काही दोष नाही आहे. तुम्ही दोघं या बाबतीत तरी काळाच्या मागे पडलेले आहात. काळ फार पुढे गेलाय मामा, पण हरकत नाही, मी आहे ना, काळाबरोबर धावण्याची इच्छा बाळगणारी आणि त्यात प्रावीण्य मिळवलेली. बरं बाई, तूच सांग नेमकं काय करणार आहेस? ऐकू आम्ही तुझं आणि करायला घेऊ तसं. मत झालं. मालतीबाईंनी सपशेल शरणागताची भूमिका घ्यायचं ठरवलं. वसंतराव गोंधळलेल्या मुद्रेनं सभोवताली पाहायला लागले. रुपाली म्हणाली, मी सोशल मीडियाची मदत घेऊ इच्छिते. मी आवाहन करीन, केवळ देखण्या तरुणांनीच आपले फोटो पाठवावेत, इतर कुठलीही अट नाही. अरे बापरे, कुठलीही अट नाही इतर म्हणजे देखणेपणाव्यतिरिक्त अन्य कुठलीही अट नाही. जात, उपजात, धर्म, बोलण्या चालण्याची भाषा, राष्ट्रीयत्व, म्हणजे तो केवळ भारतवासी असावा असं काही नाही. तो आंतरदेशीय, आंतरधर्मीय पण चालेल. रुपालीला मध्येच अडवत मालतीबाईंनी विचारलं, अगं पण निदान वयाची तरी अट घाल. नाहीतर म्हातारे कोतारेही, स्वतःला देखणे समजणारे गरजू ज्येष्ठ नागरिकही आपले फोटो पाठवतील. यावर मात्र रुपालीने एवढी मोठी जीभ बाहेर काढली आणि म्हणाली, मम्मा, छान आठवण करून दिलीस हा. देखणेपणा व्यतिरिक्त इतर कुठलीही अट नसली तरी वयाची अट निश्चित असेल. मी नुकतीच वयाची 20 ओलांडली आहे, म्हणजे फार फार तर 25च्या आतल्या
देखण्या तरुणांनी आपले फोटो पाठवावेत असं म्हणेन मी. मम्मा पप्पा तुम्ही पाहाल, माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळेल, ढीग पडेल ढीग देखण्या तरुणांच्या फोटोंचा आपल्या पायाजवळ. त्यातून मग मी एकाची निवड करीन आणि ती निवड तुम्हाला मान्य करून घ्यावीच लागेल. वसंतराव म्हणाले, म्हणजे फोटो बघून तू तुझा देखणा नवरा निवडणार आहेस म्हण की. पण फोटोतलं दिसणं खरं नसतं हे तुला ठाऊक असायला हवं. अगं फोटोतलं देखणे पण म्हणजे फोटोग्राफरच्या कलेची कमाल असते. फोटो देखणा दिसणारा प्रत्यक्षात कुरूप असू शकतो. वसंतरावांना मध्येच अडवत रुपाली म्हणाली, काय हो पप्पा, तुम्ही मला अगदीच ही समजलात की काय? अहो मी त्याचाही विचार केलाय. आपण तिघही मिळून त्याची प्रत्यक्षात भेटही घेणार ना. मालतीबाई म्हणाल्या, अगं 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 पण तो कोणीही असू शकतो ग. त्याच्या जन्मपत्रिकेशी तुझी जन्मपत्रिका जुळणं, त्याचं खाणं पिणं सवयी आणि मुख्य म्हणजे त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्या महत्त्वाच्या बाबींचं काय? मामा त्या एकूण बाबी माझ्या दृष्टीने फिजूल आहेत. अगं सध्या आपण 21व्या शतकात वावरतोय. तुम्ही उपस्थित करू पाहत असलेल्या सगळ्या बाबी केव्हाच गळून उन्मळून गेलेल्या आहेत. आणि मी मगाशीच म्हटलं ना की तो केवळ देखणा आणि देखणाचं हवा म्हणून. तुम्ही म्हणता त्या एकूण एक मुद्द्यांवर मी सरळ काट मारणार आहे अँड दॅट इज फायनल. अगं पण आमचे नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? अरे बघ, मला वाटतं आपल्याला इतरांचा विचार हा करायलाच लागणार. काय ग? वसंतरावांनी मालतीबाईंची साक्ष काढली. मालतीबाईंनी केवळ मानच अशी काही उडवली की त्याचा अर्थ होता नाही तर काय. या वेडपट रुपालीच्या शहाणपणाला ट्रॅकवर कसं आणायचं हेच त्यांना कळेना. गोंधळलेल्या अवस्थेत ती दोघं एकमेकांकडे पाहत राहिली आणि मग रुपालीनं आपल्या भात्यातला शेवटचा बाण सोडला. ती म्हणाली, पहा आई, यंदा माझं लग्न व्हावं असं वाटत असेल तर माझ्या म्हणण्याला मान झुकवावीच लागेल. यावर वसंतराव भग्न भाव चेहऱ्यावर आणून मालतीबाईंच्याकडे पाहायला लागले आणि थोडा वेळ विचारमग्न अवस्थेत घालवून मालतीबाई नव्या उत्साहानं म्हणाल्या, ठीक आहे, तू म्हणतेस तसं होऊ दे. पण एक सांग, तुझ्याप्रमाणे तो आम्हालाही देखणा वाटायला हवा का नको ते सांग. मालतीबाईंनी टाकलेल्या पेचानं प्रस्तुत प्रश्नाला वेगळं वळण लागलं. पण रुपाली आपल्या भूमिकेपासून तसूभरही दूर न जाता स्पष्ट म्हणाली, बरं झालं बाई तू विषय काढलास हा. या बाबतीतही मी ठाम आहे. माझी निवड तीच फायनल निवड. त्यामुळे तुम्हा दोघांनाही ती गोड मानून घ्यायला लागेल. पण माझी खात्री आहे माझी निवड माझ्याहूनही तुम्हाला जास्त आवडेल, बघालच तुम्ही. तेवढ्यात वसंतरावांना नवीन मुद्दा सुचला. नव्या उत्साहात ते म्हणाले, अगं पण तुझ्या त्या देखण्या नवऱ्याला सुद्धा देखणीच बायको हवी असेल ना. तसं तो म्हणाला तर. म्हणजे तू देखणी नाही आहेस असं मला अजिबात म्हणायचं नाही बरं का. पण तू आम्हाला जशी देखणी दिसतेस तशी तुझ्या देखण्या नवऱ्याला दिसली नाहीस तर तर काय करणार? मख्ख चेहरा करत रुपाली म्हणाली, तो मुद्दा सुद्धा मी विचारात घेतलेला आहे, पण तसं म्हणण्याचं धैर्य तो दाखवेल असं मला नाही वाटत. का 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 म्हणून त्याला त्याचं मत व्यक्त करावंसं का वाटणार नाही? वसंतरावांनी सटासटा 3 प्रश्न विचारले. अधिकच मख्ख चेहरा करत रुपाली म्हणाली, कारण माझ्या लग्नानंतर मी त्याला तुमच्या बिझनेसचा पार्टनर करणार आहे. हा, काय सांगतेस तू? माझ्या बिझनेसचा पार्टनर? आश्चर्याने वसंतराव ओरडले. रुपाली म्हणाली, ओरडू नका हो पप्पा. मला सांगा, तुमच्या सध्या जोरात चाललेल्या बिझनेसचा उत्तराधिकारी कोण? माझ्याशिवाय दुसरं अपत्य आहे का तुम्हाला? मीच ना, एकुलती एक. आणि मग माझं लग्न झाल्यावर माझा देखणा नवरा म्हणजे तुमचा देखणा जावई हाच वारस होईल का नाही? अहो विचार करा. एवढा मोठा उद्योगधंदा तुम्ही त्याच्या हवाली करणार म्हटल्यावर माझ्या देखणेपणाचा प्रश्न येतोय कुठे? तसाच प्रश्न तुम्ही म्हणता तसा उपस्थित केला त्याने तर त्याच्यासारखा मूर्ख तो असं मी म्हणेन. आणि अशा मूर्खाशी मी अजिबात लग्न करणार नाही. मुळात मी 2-3 देखणे नवरे पसंत करून ठेवणार आहे. हा नाही तर तो नाही तर तिसरा. पण तिघेही माझ्या दृष्टीने देखणेच असणार आहेत, त्यात तडजोड अजिबात नाही. त्यामुळे मला पसंत नसलेल्या नवऱ्याच्या हातात आपण बिझनेस देण्याऐवजी माझ्या पसंतीच्या देखण्या नवऱ्याच्या सुपूर्त करू ना सगळं. काय ग मम्मा, बरोबर आहे का नाही?
वसंतराव आणि मालतीबाई रुपालीकडे आश्चर्यानं पाहायला लागले. अरेच्या, ही अवघ्या 20-22 वर्षांची आपली मुलगी, तिला परवापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपली मदत लागायची, ती अचानक एवढा व्यावहारिक विचार करू शकते? नवे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी ती मागे पुढे पाहत नाही आणि सर्वस्वी आपल्या पसंतीच्या नवऱ्याला तुम्हालाही पसंत म्हणावं लागेल असा आग्रह धरते ही. चे हे काहीतरी वेगळंच रसायन म्हणावं लागणार आहे बाबा. आणि मग वसंतराव आणि मालतीबाई या दोघांनी हे रुपालीच्या मताशी सहमत व्हायचं ठरवलं. मग काय विचारता, सुरू झाला रुपालीच्या देखण्या नवऱ्याचा शोध. हा शोध अद्यापही सुरू आहे बरं का मंडळी. तुमच्यापैकी कुणाला आपल्या स्वतःच्या देखणेपणाची खात्री असेल तर तुम्हीही स्वतःचा फोटो पाठवू शकता. आता मला सांगा, कधी पाठवताय तुम्ही फोटो? लगेच पाठवा हो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली कथा कन्या वरयते रूपम. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.